आज तर कठीणच झालं. शांताबाईला मी शांताराम सोबत पाठवलं नाही, ते शांतारामनं डायरेक्ट फाशीच घेतली. तर जय गजानन मित्रांनो, आज सकाळी सकाळी शांताराम आणि काशीरामले मी घेतलं गाड्यात टाकून, कोणी नजर लेन वाकून म्हणून घेतला पटकन झाकून. आणि टाइम न गमवता 5:30 स्पीडनं मी निघालो आपल्या वराकडे. आणि आई बाबा डायरेक्ट आपल्या शांताराम आणि काशीरामच्या उरावरच बसलते. आणि वावरात पोहोचत नाही तर आई बाबा बसले डबे खोलून, म्हणून कामं होत राहतील, पहिले पेटपूजा करून घेऊ दे. म्हटलं तुम्ही चाल द्या आरामात. तर लोक मी शांताराम आणि काशीरामची पोस्टिंग कुठे करणार आहे त्याची लाईन लावतो. मग मी घेतला खुटारून, तेवढ्यात बाबा यार ओव्याला घेऊन येऊ राहिले. मग काशीरामला दिले इकडे पोस्टिंग वर लावून, म्हटलं तू इकडे ध्यान दे. आणि शांतारामला दिले तिकडे पोस्टिंग वर लावून, म्हटलं तू तिकडे ध्यान दे. आणि तुम्हाला बी जर असे बिनपगारी फुलं देणारी सिक्युरिटी लागत असतील तर आपल्या पहिले लवकर फॉलो करून घ्या. मग शांताराम म्हणे का बे एवढ्या रात्री रोयटडूक करायला तर घाली ना मागून शिंग अडीसा काय दिशीन. म्हटलं थांबा पाटील, सगळंच गाणे वाजतील, पुऱ्या वावरात दिवाळीसारख्या लाईटा लावून देतो तुम्हाला. मग वावरात वायर गिर टाकून घेतली आणि निघलो घराच्या रस्त्यानं, कारण लाईटर आलते घरी. मग लाईट घेतले आणि लसणाला घेऊन निघालो आपल्यावर. आणि आपल्या वडगाव जमावरचा समृद्धी मार्ग पार करत पोहोचला आपल्या कर्मभूमी. मग होल्डर गिल्डर पॅक करून घेतले आणि खपाखप लाईट खसून घेतले. मग बटन दाबायला गेलो तशी लाईनचं बळत गेलं. मग रात्री जशी लाईट आली तसं दिलं कचकन बटन दाबून आणि केलं लाईट चालू. भेटू मग पुढच्या लॉग मध्ये. कॅमेरा बंद, बैल चालू. जय शेती जय मस्ती, बजाव रे. स्टोरी चल शेतात जाऊ राणी.